नमस्कार मंडळी, मी सुषमा आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये स्वागत करते। तर आता मुलांच्या शाळा सुरू व्हायलाच आलेल्या आहेत, म्हणजे शहरांमध्ये तर सुरू झालेल्या आहेत, अजून गावाकडे मुलांच्या शाळा अजून सुरू झालेल्या नाहीत। तरीसुद्धा आपण छान असं एक आईला, म्हणजे ज्या मुलांच्या आईला एक छान अशी कल्पना येते की डब्यासाठी आपल्याला काय काय बनवता येईल। तर त्यासाठी आपण काही दिवस मुलांच्या शाळेचा डबा बनवणार आहोत। तर तुम्ही नक्की व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुमच्या मुलांनासुद्धा दररोज डब्यामध्ये काय द्यायचं हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही। तर आज आपण मुलांची सर्वात आवडीची भाजी म्हणजे कुठली असेल तर बटाट्याची भाजी असते। तर तीच बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, कुकरमध्ये लावून घेते। तोपर्यंत मी चपातीचं पीठ मळून घेणार आहे, म्हणजे इकडे बटाटे पण शिजतात आणि चपातीचं पीठसुद्धा मळून होतंय। आणि बटाटे थंड होईपर्यंत, बटाटे चांगले शिजलेत पण ते थंड होईपर्यंत मी तोपर्यंत मुलांसाठी 2 चपातीसुद्धा बनवून घेणार आहे। डबा बनवताना आपल्याकडे खूप कमी वेळ असतो, मुलांची शाळेची गडबड आणि त्यात डबा, त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये आपण छान असा डबा मुलांच्या आवडीचा कसा बनवता येईल तर त्यासाठी व्हिडिओ नक्की पाहत जा। कढईमध्ये तर मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। आपले बटाटेसुद्धा छान असे शिजलेले आहेत। तेल गरम झाल्यानंतर आपण इथे जिरे आणि मोहरीची फोडणी केली। नंतर 2 मिरच्या मोठ्या मोठ्या चिरून घेतल्यात, म्हणजे मुलांना मिरची बाजूला काढायला सोपं पडेल। त्यानंतर एक कांदा आहे जो मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे, तो चांगला फ्राय करून घेतला की नंतर मग मी यामध्ये कढीपत्ता घालणार आहे। मी फोडणीमध्ये कढीपत्ता कधीच घालत नाही, वरून असा कढीपत्ता घालते, म्हणजे कढीपत्त्याचा वास छान असा आपल्या भाजीला लागतो। कांदा चांगला फ्राय होतोय तोपर्यंत आपण इकडे बटाटे सोलून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला कमीत कमी वेळामध्ये डबा तयार होतोय। आता हळद घातलेली, कांदा छान फ्राय झाल्यानंतर हळद घातली, थोडंसं धने पावडर आणि अगदी थोडीशी जिरे पावडर घातलेली आहे। त्यानंतर आपण हे जे बटाटे उकडून घेतले होते ते बटाटे यामध्ये घातलेले आहेत आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। हे सर्व मसाले आपल्या या बटाट्याला लागले पाहिजेत, अशा प्रकारे आपण छान असं मिक्स करून घेऊया हे बटाटे। आणि मस्त असे बघा, अगदी खूपच सुंदर अशी आपली ही भाजी दिसते। मुलांच्या तर खूपच आवडीची असते ही भाजी। माझ्या मुलांना तर बटाट्याची भाजी खूप आवडते। तुमच्या मुलांना पण आवडते का ही बटाट्याची भाजी? आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। मस्त अशी आपली भाजी छान अशी तयार झाली। आता यामध्ये आपण मीठ घालायचं राहिले, मीठ घालून घेतलं। मीठ घातल्यानंतर मात्र सर्व बटाटे आपले छान असे मिक्स करून घ्यायची ही भाजी, म्हणजे हे मीठ आपलं सर्व भाजीला लागेल। छान असं मिक्स झाल्यानंतर बघा, आता आपण इथे कोथिंबीरसुद्धा शेवटी घालायची आहे आणि मस्त असे एकदम असे कोरडेच बटाट्याची भाजी मुलांना आवडते। यामध्ये अजिबात पाणी वगैरे नको किंवा बटाटा जास्तसुद्धा नको शिजायला। त्यामुळे मी 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करते आणि तिसरी शिट्टी गॅस बंद केल्यानंतरच होते, म्हणजे अगदी छान असे आपल्याला हवे असे बटाटे शिजतात। आणि आता मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि अप्रतिम अशी आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण याला काय करायचे की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं। 1 नंबर अशी आपली आज बटाट्याची भाजी तयार झाली आहे। चला मग आता पटापट डबे भरून घेऊया। तर तुमच्या घरी मुलांना बटाट्याची भाजी आवडते का हो? आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारची भाजी एकदा नक्की करून पहा, आणि नसेल जरी आवडत ना तरीसुद्धा अशी भाजी बनवून पहा, मुलं नक्कीच आवडीने खातील। मस्त असा आपला डबा रेडी झालेला आहे। आणि हो, मुलांना डबा नेहमी स्टीलचाच द्या बरं का। आणि व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। थँक्यू।